स्वामीच्या कृपेने तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आनंदाने व्हावं आणि प्रत्येकाच्या कष्टाला योग्य फळ मिळो आणि तुमच्या घरात सुख शांती समाधान नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि माझा आजचा स्वामी संदेश कसा वाटला तो नक्की सांगा. प्रत्येकाने आपल्या घरात स्वामीचं नामस्मरण करावं, स्वामी भक्ती करावी, जशी घडेल तशी. नाहीच झालं तर आपला दिवसभराचं नामस्मरण करावं. एवढंच केलं तर खूप सारं झालं स्वामीसाठी. असं नाही की सगळंच करत बसा, पूजापाठ करत बसा. जेवढं होईल तेवढं आपल्या मनाने करायचं असतं. आणि दिवसभर नामस्मरण केलं तर सगळ्यात मोठी सेवा आहे स्वामीची. इतरांना काहीतरी बोलण्यापेक्षा आपल्या तोंडातून एक नाममुखी निघालं ना स्वामी समर्थ तरी बस झालं. एवढीच खूप मोठी झाली सेवा. तर चला आता माझा व्हिडिओची सुरुवात करते. आज मी संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. स्वयंपाकामध्ये म्हणजेच भाजीला बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातील भाजी. आज माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्यातील भाजीची रेसिपी. भाकरी मक्याचे कणस आज उकडणार आहे मी. आणि सगळ्यांसोबत जेवण वगैरे करणं, भांडे घासणं, माझे कसं काय रुटीन असतं, कोणते टायमिंगला कोणते कामं असतात ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. थोडंसं निवांत 5 मिनिट का होईना स्वतःला देणे. संध्याकाळी थोडंसं फिरायला जायचं, पाणीपुरी वगैरे खाऊ म्हणते. बघू आज काय ठरतं काय नाही. आणि शेवटी माझा संदेश कसा वाटला तो पण नक्कीच सांगा. मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे छान अशी काळ्या मसाल्यातील. त्यासाठी मी शेंगा कट करून घेतल्या आणि थोडं वरचे साल्ट आहेत ना ते काढून घ्यायचे. जास्त नाही काढायचे. जास्त काढली ना तर शेंग उकडली जाते जास्त आणि मग खाताना ती पूर्ण तुटून निघते, खाता येत नाही. त्यामुळं शेंगा कट करून स्वच्छ करून घेतल्या, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या आणि थोडंसं पाणी आणि मीठ टाकून उकडायला ठेवायच्या. कोणी याच्यामध्ये हळद तेल पण टाकतं, पण मी काही नाही टाकत. फक्त पाणी आणि मीठ टाकलं ना तरी बी होऊन जातं. आणि उकडलेल्या शेंगात मीठ टाकलं ना तर शेंगाच्या मध्ये आतमध्ये उकडताना भरले जातं. त्यामुळं टेस्ट छान येते, खायला पण छान लागते शेंग. त्यामुळे आता थोडंसं पाणी टाकलं आणि शेंगा पण टाकल्या तर ताज्या शेंगा होत्या, लवकर उकडून जातील म्हणलं. तोपर्यंत बाकीची पूर्वतयारी करायची होती मसाल्याची वगैरे, काळ्या मसाल्याची. तर त्यासाठी चालू होतं माझं. तर आता शेंगा उकडतात तोपर्यंत म्हटलं बाकीचं पण करून घ्यावं आता, मसाल्याची शेंगाची भाजीची तयारी काय असेल ती. तर तुमच्या घरी शेवग्याच्या शेंगा कशा बनवल्या जातात, लाल तिखटातल्या की काळ्या मसाल्या, ते आपण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि भाकरीसोबत तुम्हाला कोणती भाजी खायला आवडते ते पण सांगा. आणि पावसाळा म्हटलं की खरंच मक्याची कणसं खायला खूपच मजा असते बरं का. तुम्हाला ते आवडतात का नाही ते पण मला सांगा कमेंटमध्ये. माझा ब्लॉग साधा आणि सरळ असतो, जो आहे ते मी रिअल दाखवत असते. असं काही जास्त काही दाखवत नाही. जे आहे ते माझ्या घरात जसं बनतं तसं दाखवते. मी एक मिडल क्लासमधली फॅमिलीमधली आहे. जसं आपल्या घरी असतं तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करते. आणि माझ्यातून काहीतरी कोणी शिकावं असं मला पण वाटतं. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळतं की नाही ते पण सांगा. आता दूध आणलेलं होतं ते तापून घ्यायचं होतं पहिलं काम. म्हणजे माझं कसं आहे, चहा पाणी झालं ना की पहिले दूध तापून घ्यायचं असतं फ्रीज नसल्यामुळं. सकाळ संध्याकाळ 2 टाईम दूध तापवायचं. एका टोपल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते दुधाचं पातेलं ठेवून द्यायचं बाहेर गॅलरीमध्ये हवेला. म्हणजे दूध खराब होत नाही आणि आपले म्हणजे पैशाचा पण म्हणजे खराब होत नाही. त्यामुळं मग तसं करत असते. आणि ते झालं की आता इथं बघा मी सगळं वाटण थोडं काढून घेतलं. शेंगदाणे, तीळ, खोबरं किसून घेतलं आणि थोडंसं धने, फुटाण्याची डाळ म्हणजे तेच की डाळ आणि खसखस असं बाकीचं सगळं सामान. थोडेसे तीळ, थोडेसे कारळ, थोडंसं फूल जे मसाल्याचं असतं ना काळ्या मसाल्याचं फूल, ते असं सगळं साहित्य थोडं मी एका ताटामध्ये काढून घेतलं. आणि खोबरं भाजायला घेतलं पहिले. तर खोबऱ्याला मी तेल वगैरे नाही टाकलं कारण त्याला अंगचंच तेल असतं, म्हणजे तेल सुटतं थोडंसं भाजायला लागलं की. त्यामुळं खोबरं वगैरे नाही. जास्त तेल टाकून जरी मसाले भाजले ना तर काय होतं की मिक्सरमध्ये फिरताना एकदम चिटकतात त्या भांड्याला. त्याच्यामुळं थोडं कमी प्रमाणात. आणि तेल खरं तर शरीरासाठी चांगलंच नाही आहे जास्त खाणं. होईल तेवढं कमी खाल्लेलं चांगलं असतं तेल. त्यामुळं मग मी जास्त काही टाकलं नाही मसाले. म्हणजे जेवढे बिना तेलामध्ये भाजायसारखे आहेत का ते भाजून घेत असते. तर आता ते चांगलं खोबरं भाजत होतं, थोडं बाकी होतं तोपर्यंत लगेच धने टाकले मला ते. आणि खोबरंसोबत भाजून निघतं सगळं. छान असं भाजायचं. छान भाजलं ना की भाजीची चव पण छान येते. पण शेवग्याच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी खायला आवडते का ती नक्कीच सांगा. आणि माझी भाजी पण कशी बनवून बघू आता. मला काही कळालंच नाही माझ्या हाताला काय लागलं होतं. तर मला वाटते विळीला म्हणजे कांदा चिरताना लागलं की खोबरं खिचताना लागलं काही माहितीच नाही. फक्त रक्त निघत होतं म्हणून मला माहिती झालं होतं. आणि कसं होतं माहिती का, शरीराला थोडीशी जर जखम झाली तर सहन होत नाही. आपण त्याच्याकडंच जास्त लक्ष जातं. लागलं तर थोडंसंच होतं पण त्यामधनं रक्त निघायला लागलं होतं आणि एकदम अंगठ्याच्या हाडकावरती लागलं होतं. त्यामुळे ते रक्त म्हणजे दुखत होतं जास्त. असं हात अंगठा वगैरे हलवला की माझं लक्ष थोडंसं जास्त त्याच्याकडेच होतं. आता खोबरं आणि धने भाजून झाले की लगेचच डाळ भाजून घेतली फुटाण्याची. ती छान अशी भाजून झाली की लगेचच शेंगदाणे असं थोडं करून सगळं वाटण भाजून घेतलं मी. आणि याच्यामध्ये मग नंतर लास्टला थोडंसं कट केलेला कांदा आपण नाही का ते चांगला असं तव्यावरती काळा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कमी गॅसवरती चांगला कडक होईपर्यंत चांगलं परतून घेतला ना की चांगली लागते भाजी. त्यामुळं तर कांदा वगैरे कट करून घेतला. आणि आता हे सगळं भाजून झाल्याच्या नंतर कांदा भाजायला ठेवला लास्टला.
आणि कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आणि थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, कारण आपण शेंगामध्ये पण उकडताना मीठ टाकलं त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच टाकायचं वाटणामध्ये, म्हणजे लागलं जर वरून घेता ते, पण दोन्हीमध्ये टाकल्याच्या नंतर ना खरट होऊन जास्त मीठ वाढवून भाजीमध्ये, त्याच्यामुळं जसं आपल्याला लागतं तसं याच्या आपण शेंगात टाकल्यामुळे इथं थोडंसं कमी टाकायचं मीठ. सगळं वाटण भाजून झाल्याच्या नंतर कांदा भाजायला ठेवला होता आणि तोपर्यंत बाकीचं म्हणजे तेच प्यायचं पाणी वगैरे आणायचं होतं ते पण आणायला गेले होते. तोपर्यंत कांदा पण कडक झाला सगळा. गॅस बंद करून गरम तव्यावरती ठेवून गेले होते, तर तो येईपर्यंत कडक झाला आणि शेंगा उकडलं तर तो पण गॅस बंद केला, कारण ताज्या शेंगा असल्यामुळे लगेच उकडल्या. आणि पाणी थोडंसं जास्त टाकलं होतं, कारण आपण तेच शेंगाचं पाणी ना भाजीला वापरणारच. आणि त्याच्यामध्ये कसं शेंग जेव्हा उकडली का ती सगळं चव उतरलेली असते, त्याच्यामुळे ती भाजीला चव येते त्या पाणी टाकलं जातं. आणि ह्या फुलांनी आणि काळा आणि ना कलर पण भाजीला काळा येतो, त्यामुळं आता ह्या किराणासोबत आणलं, माझ्याकडे संपलं होतं तर आता आणलं सगळं, कारण पावसाळा सुरू झाला ना की परत मग बाहेर जाणं आणणं खूप अवघड होतं. त्यामुळं आता सध्या ऊन पडते तर लगेचच किराणा वगैरे आता घेऊन आलेलो आहे इथं. आणि सध्या तर नाही आहे पाऊस, आता उकडलेला इकडला पुण्याचा, तर तिकडं तुमच्या गावाला आहे की बंद झालं काय माहिती, तर सांगा मला. आता तिथला उघडलेला आहे तो, पण म्हटलं बाकीचे जेवढे बाहेरचे काम आहेत ना तेवढे रोज थोडं काय असतील ते करून घ्यायचे. परत पाऊस चालू झाला की बाहेर निघणं खूप मुश्किल होतं त्याच्यामुळं. आणि त्याचा कांदा परततही तोपर्यंत बाकीचं बी आपलं काय असेल ते करून घ्यायचं. आणि भाकरी फक्त मी संध्याकाळी थोडं उशिरा करणार होते, कारण भाजीसोबत गरम गरम भाकरी असेल ना तर खायला चांगली लागते. आणि जशी चुलीवरची कडक भाकरी होती का तशी गॅसवरली होत नाही, त्यामुळं. आणि मिस्टरांना खायला ना कडकच भाकरी आवडते, तर बघू आता ते यायच्या टाईमला नाही तर ते आल्याच्या नंतरच भाकरी बनवणार आहे, म्हणजे गरम गरम भाकर कडक लागते खायला. त्यामुळं असं मसाला वगैरे सगळा भाजून ताजं भाजून वगैरे केलेली भाजी आहे ना खरंच खूप छान लागते चवीला. आणि आमची इथं शेवग्या शेंगांना सगळ्याला आमच्या फॅमिलीमध्ये आवडते खायला. जास्त करून तर काळ्या मसाल्याचीच आवडते, कधी लाल तिखटाची पण करत असते. असं कधी घाई गडबड असेल किंवा वाटण वगैरे काढण्यासाठी टाईम नसेल तर तेव्हा लाल तिखटातली पण करत असते, तर ती पण खातात आणि ही पण खातात. खायला छान लागते बरं का. आणि खायला पण पाहिजे, शरीराला सगळ्याच भाजीची वगैरे सवय पाहिजे. आणि सगळ्या भाज्यामधून आपल्याला काही ना काहीतरी मिळतच असतं फक्त. आणि म्हणजे कसं आपल्या मनावर असतं खायचं कोणतं नाही कोणतं, आणि सगळं छान म्हणजे भाजीपाला खाणं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. शेवग्याची शेंगाची भाजी चवीला तर छान लागतेच, पण त्यासोबत त्याच्यामध्ये काही पौष्टिक घटक पण असतात, त्याच्यामध्ये फायबर विटॅमिन पण असतात, त्यामुळे आपला आहार ना संतुलित भागात भाजीचा समावेश पण होतो आहारामध्ये. आपल्या शरीराला चांगले पोषण पण मिळते, त्यामुळं आमच्या घरी मी अधूनमधून अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवत असते. आता सध्या तर स्वस्त आहे शेवगा, नाही तर नंतर खूप महाग होतं, तर बघू स्वस्त असेल तेव्हा खात असते, महाग असेल तेव्हा जे स्वस्त असेल तेव्हा ते खात असते, असं जसं जमतं तसं. आणि शक्यतो सीझन वाईज जर खाल्ले ना फळभाज्या असो पालेभाज्या असो किंवा फळं असो तर ते शरीराला पण म्हणजे चांगले राहतात, कारण घातक ठरू नये म्हणून जे सीझनमध्ये चालू असतं तेच खाल्लेलं बरं पडतं. मला तर असं वाटतं. तिथं पाणी घेऊन आले होते मी, आणि थोडासा कांदा आणखी थोडासा कडक होईपर्यंत परतायला गॅस बंद करून गेले ते. कसं जाऊन यायचं म्हणलं ना पाणी घेऊन तर 5 मिनटं जातात, त्यामुळं. आणि इथं पाणी आणल्याच्यानंतर आता परत थोडंसं गॅस गरम करून त्याच्यावर ना तव्यावर ना मी थोडंसं लाल तिखट पण भाजून घेतलं लाल तिखट नंतर चव बरी येते, त्यामुळं मग भाजून घेतलं. आणि ठसकावून म्हणून लगेचच गरम तव्यावर लगेच काढून घेतलं, कारण परत ठसका झाला ना तर यशस्वी घरात त्याच्यामुळे नाही जमत. तर इथे सगळं काढून घेतलं आता मी. आणि आता लाईट आहे तोपर्यंत फिरून घ्यायचं मिक्सरला, बारीक असं वाटून घ्यायचं. आणि शेंगा तर आपल्या शिजलेल्या, तर आता बाकी राहिलं ते म्हणजे भात आणि भाकरी. तर बघू आता भात गरमच करणार आहे, कारण गरम गरम भात आणि भाकरी ना छान लागते. तर भात आता थोड्या वेळाने लावणार आहे, त्यासाठी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं एकत्र वाटण काढून घेते आणि मिक्सरला फिरून घेते. याच्यामध्ये मी मीठ आणि कच्चं लसूण टाकलेलं आहे, आणि फोडणीमध्ये पण थोडासा असा कट करून बारीक बारीक तुकडे टाकायचे लसणाचे. मिक्सरला फिरवा घेतला, तर मी मिक्सर आहे ना हे पूर्ण जाळीमध्येच ठेवलेलं आहे, कारण की काय होतं खाली इकडं बाजूला ठेवलं ना तर उचलून घ्यायचं यशस्वी भीती वाटते तिला. आता बऱ्यापैकी वजन उचलतं, त्यामुळे आता मिक्सरला सगळं वाटण फिरून घेते. नाही तर आता भाजीपाला आणला होता, सगळी भाजीची जाळी आहे ना पूर्ण भरलेली होती. अशी भाजीची जाळी भरलेली असते ना तेव्हा पण आपल्याला एकच प्रश्न असतो की आज काय भाजी बनवू. आणि जेव्हा सगळी जाळी खाल्लेली झाली असते का तेव्हा पण असाच एक प्रश्न असतो आपल्याला की आज काय भाजी बनवू. असं आपलं नेहमीचंच असतं, असलं तरी पण प्रश्न असतो, नसलं तरी प्रश्न असतो, पण हे आपलं रोजच चालायचं असतं. तुम्हाला पण असे प्रश्न पडतात का सांगा मला. आणि चालूच असतं तरी पण आपल्या त्यातून एक पर्याय काढायचा असतो, असलं तरी पण पर्याय काढायचा असतो, नसलं तरी काहीतरी पर्याय काढून भाजी बनवून स्वयंपाक तयारच करायचा असतो. तर माझं तर असंच असतं नेहमी बी. असलं तरी पण मला वाटतं की आज काय बनवू, हे बनवू का ते बनवू, आणि आत्ता हे बनवलं तर सकाळचं काय बनवायचं. कारण नियोजन करताना कधी बी सकाळ संध्याकाळचं किंवा संध्याकाळ सकाळचं नियोजन करायचं असतं, कारण संध्याकाळी जर बनवलं तर त्याच्या निगडीत सकाळी नाही बनवू शकत, कारण सारखं नाही खाऊ शकत ना. त्यामुळं असं आलटून पलटून आलं पाहिजे असं बारीक. तर त्यामुळे मग आता इथं मी सगळं बनवून घेतलं होतं, भाकरी बी बनवून घेतल्या, भात वगैरे झाला, थोडासा मुरमुऱ्याचा चिवडा पण बनवला होता, पण ती रेसिपी तुम्हाला मी शेअर नाही केली. आणि इथं बघा आता हिशोब करणं चालू आहे, कशाचा हिशोब करतील काय करते तिची तिलाच माहिती आहे तिचं काय चालू आहे. तर
तर हिशोब करणं चालू आहे. म्हणजे काय की घरी कॅल्सी होती एक, तर ती तिच्या म्हणजे रविवारी ना सामान वगैरे ठेवून देत होते त्यांचं ते, तर ती त्याच्यामध्ये ना तिला ती सापडली आणि तिला ते फोनसारखी म्हणजे बटन दाबायला आवडतात, त्यामुळे त्याचं ते कॅल्शीचं चालू होतं ना. आता आम्ही सगळ्यांनी इथं जेवण वगैरे केले, काळ्या मसाल्याची भाजी, गरमागरम भाकरी वगैरे मस्त जेवण झालं. आणि जेवणाच्या नंतर त्यांनी आणि सासूबाईंनी कणीस खाल्लं. माझं राहिलं होतं, म्हटलं थोडंसं निवांत खावं, जाऊ दे आता पहिले भांडे घासून या. भरपूर असे भांडे पडले होते, त्यामुळे भांडे घासून घ्यायचे होते. आणि कणीस कसं आहे, गरम गरम असेल ना उकडलेलं, तर त्याचं पाणी गळतं, म्हणून म्हटलं जाऊ द्या थोडंसं पाणी पण गळून जाईल आणि नंतर खाता येईल म्हणून. त्यासाठी मी पहिले भांडे घासा घेतले. मी भांडे घासेपर्यंत त्यांनी खालचं किचनची साफसफाई करून घेतली, तेच म्हणजे की झाडून घेतलं, पुसून वगैरे घेतलं किचन. आणि माझे तोपर्यंत भांडे होते ते एक साईडला. आता लाईट आहे तोपर्यंत बरं आहे, लाईट गेली की अंधार होतं, मग काहीच काम दिसत नाही. आणि सगळी उद्याची सकाळची पूर्वतयारी असते. म्हणजे आत्ता भांडे घासून ठेवले तर सकाळी आपल्याला लगेच हेच भांडे लागत असतात, त्यामुळं आपल्याला न कंटाळा करता आपल्याला हे आपली रोजची कामं आहे ती करावंच लागतात बरं का. आणि कधी कंटाळा केला तर सकाळी हेच भांडे लागतात, म्हणून परत प्रश्न होतो की कधी घासायचे, कधी ते भांडे सुकणार आणि कधी आपण वापरायला घेणार. आणि टिफिन असल्यामुळं सकाळचा स्वयंपाक हा लवकर असतो, तर त्यासाठी म्हणजे मेनू असतं की आपलं संध्याकाळी पूर्ण भांडे घासून घेणं. आणि ते 1-2 शेंगा उरल्या होत्या बाकी, तर त्या मी ठेवल्या होत्या. तुम्ही म्हणता हे असं काय ठेवलं, तर कारण की पावसाळा तर नाही पण सुकती. आणि यशस्वी काय करते की तोडून घेते ती शेंगा वगैरे. एक दिवशी तिने कॉटच्या कोपऱ्यामध्ये शेंग टाकून दिली, 2 दिवसांनी मला ती शेंग सापडली. त्याचे काहीतरी कारनामे चालू असतात, त्याच्यामुळे मला ना आता इथं मी ठेवलं, म्हणजे कपड्यात पण गुंडाळून ठेवली. म्हटलं चला खराब बी होणार नाही काहीच नाही, त्याच्यामुळे मग मी अशी ठेवली शेंग. आणि पाणी ओलं केली तर पाणी खाली गळतं, म्हणून मी इथं ठेवलं, कारण पाणी गळलं तर बेसिंगमध्ये गळलं किंवा किचन वाट्यावरती गळण, एक साईडलाच गळण, जिकडं पाणी आपण वापरतो तिकडं, त्याच्यामुळे मी असं ठेवलं. आणि भांड्याचं लिक्विड पण आता माझं संपले, बघू आता 1-2 दिवसात जाऊन आणावंच लागणार आहे. 1-2 दिवसाचं आहे, तर बाहेर गेल्याच्या नंतर परत पाऊस चालू झाला तर मग काय बाहेर जाणं शक्य नाही. आणि जवळपास नाही, आता खूप लांब भेटतं ते, नाहीतर एखाद्या दिवशी त्यांनाच येताना सांगावं लागेल. पण कसं आहे, ते कॅन भेटतो 5 लिटरचा, आणायला थोडासा अवघड जातो गाडीवरती. आणि ट्रॅफिक वगैरे असतं 7च्या टाईमला, आणि त्यांना पण कधी कसं असतं, माणसांचं कसं असतं, एकदा निघाल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यात भरपूर विचार असतात, आणि आपण सांगितलेलं कधी लक्षात राहतं कधी नाही. त्यामुळं ना बघून मीच जाऊन म्हणजे त्यांच्यासोबत जाऊन आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर नाही तर केव्हा जमन तेव्हा. आणि तवा आहे ना, जेव्हा असं आपण खाली बसून भांडे घासतो का तेव्हा बरोबर घासता येतो. पण असं बसून जेव्हा उभं राहून भांडे घासतो का तेव्हा एवढं असं सपोर्ट नाही पोहोचत की असं बळ लावून आपण तवा नाही घासू शकत. मला तर निघतच नाही असा. तर मी असं 3-4 दिवसातून एकदा बसून भांडे घासन का तेव्हा मग पूर्ण क्लीन करून घेत असते, तरी बी असं होईल तेवढा घासत असते. आणि असं एखाद्यावर आपल्याकडून चुकून थोडं फार खरकट वगैरे जातं, ते असं पाणी अडकतं, त्यामुळे पूर्ण खरकटं काढून घेत असते बेसिनचं. कारण अडकलं तर आपल्यालाच प्रॉब्लेम, नको घाण व्हायला, नको वास वगैरे मारतं, त्यामुळे सगळं पाणी काढून घ्यायचं, खरकटं पण काढून घ्यायचं, पाणी सगळं जाऊ द्यायचं आणि पूर्ण खरकट एका पिशवीत बांधून टाकायचं. कारण इकडं गावाकडं कसं असतं की 8 दिवस म्हणजे रोजची रोज कचरा टाकू शकतो, पण इथं कसं 4 दिवसाला 8 दिवसाला गाडी येते कचऱ्याची, किंवा 2 ते 3 दिवसातून येते, त्यामुळे सगळं आपल्या कचरा साठवूनच ठेवावा लागतो. तर आणि त्यामुळं ते वास पण घाण येतो. तर तिथं मी होईन तेवढं सगळं कोरडाच वरती काढत असते कचरा, आणि एखाद्या वेळेस चुकून थोडंसं वल्लं गेलं तर ते पण काढून घेत असते, कारण वल्ला कचरा खूप घाण वास मारतो. आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पण जास्तच घाण वास मारतो, तर आणि मच्छर वगैरे होतात, त्यासाठी सगळं. आणि गावाकडं कसं कचरा झाला की लगेच सकाळ संध्याकाळ आपण बाहेर फेकून येतो, पण इथं नाही. आपलं कसं शहरचं थोडंसं वेगळंच असतं ना, तिथं भांडे वगैरे झाले की लगेच सगळं बेसिन वगैरे क्लीन करून घेतला, ते सगळा कचरा मी एका पिशवीमध्ये जमा करून घेतला. आणि गॅस तेवढा पुसायचा राहिला होता, म्हटलं आता चला गॅस पण पुसून घ्यावा. आणि आता तुम्ही म्हणाल की हा गाऊन तर तू टाकून देणार, तुम्ही टाकून म्हणजे घरातच ठेवलेला आहे. कधी जर असं नाही का एखाद्या वेळेस होतं की तो वाळलेला नसतो, किंवा मग काहीतरी कारणासाठी भिजल्यामुळे याच्यामुळे बदलायला लागतं, त्यावेळेस असं इमर्जन्सीमध्ये घालण्यासाठी ठेवला मी हा. तर आज माझे 2 गाऊन म्हणजे कपडे धुण्यामध्ये होते दोन्ही पण, त्यामुळे मला आजही घालावं लागला. मग एखाद्यावर साडी पण घालत असते, पण आला कंटाळा तर गाऊनच घालते शक्यतो. तर आज घातला होता मी. असा घरात असेल तर आपल्याला पण उपयोग येतो, आणि आपण जर वापरायला केला पुसायला वगैरे तर ते काही वापरता येणार नाही, त्यामुळे मी ठेवला एक शिल्लक घरामध्ये. तर भांडे वगैरे झाले, खरकटं पण बाहेर गॅलरीमध्ये डस्टबिनमध्ये ठेवून आले. आणि आता हे दरवाजा लावावा लागतो काळजीने, कारण की मच्छर वगैरे येतात त्यामुळं. आणि हॉलला दरवाजा नाही, नंतर हॉलमध्ये डायरेक्ट येताना इथं बघा साबण आणली होती तिला, तर तिचं चालू होतं डोक्याला साबण लावून बघणं, म्हणजे साबणचा बॉक्सच डोक्याला लावत होती. जेव्हा मी तिला म्हणत असते ना की आंघोळी चल, तेव्हा तिला साबणच ती लावायच्या. ती सगळं किचन वगैरे क्लीन झाले, भांडे वगैरे झाले, सगळं झालं. आणि तिचे काहीतरी असं खेळणं असतं संध्याकाळी 8-10 वाजेपर्यंत ते चालूच असतात. ते जेवण वगैरे झालं ते त्यांचं चालू होतं आराम, थोडंसं काहीतरी कामाचं चालू होतं मोबाईलवरती. म्हटलं चला आता थोडंसं आपण पण निवांत सगळं आवरलं. आता हे आवरून जेव्हा आपण काहीतरी खायला बसतो स्वतःसाठी थोडासा वेळ देतो का, तो खाणं वेगळंच असतं. आणि समोर कामं असताना खाल्लं ना तर ते वेगळंच असतं बरं का. तेव्हा कुठं आपल्या मनाला पण आपण असं वाटत नाही की आपण काहीतरी खायलो म्हणून. तर आता निवांत बसून खावं म्हणलं थोडंसं, तर इथं बघा ती आली तर तिलाही काहीच खायचं. आता तिला ना चावतं ना ती सहन होतं की नाही माहिती नाही, लहान मुलाला जमतं की नाही एवढं मला काही माहिती नाही, पण आता तिला ते खायचं होतं कारण मी खात होते आणि मिठामुळे त्याला चव लागत होती. आता बघा आता इथं अशी मस्ती चालू असते, पप्पाच्या पोटावर बसून चालू आहे
खेळणं. आणि आता राग तर खूप येतो लहान मुलाला, खरंच राग येतो बरं का, चिडतात लवकर. आता मी तिला का कधीच देत नाही म्हणून एवढं रडत होती. आता तिला एवढं कळत नाही की हे खाणं म्हणजे बरोबर नाही. तिला आता ते उकडलेलं आहे ते ठीक आहे, पण तिला ते खाऊ नाही शकत ती. आता मी खाते तर ती मला पण नाही खाऊ देत आणि ती पण नाही खाते, फक्त तिला हातात घेऊन बसायचं. तर तिला तर तिला ते आवडली नाही. ते नंतर थुकून पण टाकलं. म्हटलं चल थोडंसं बाहेर नेऊन येतं आणते तिला. आता तर तिला असं बघा आता किती मजा वाटते, तिच्या हातात जर दिलं तर किती मजा वाटते. तिथं जवळ बस म्हटलं तर बसली बरं का, कारण तिच्या हातात कधीच होतं म्हणून ऐकत होती सगळं. पण आता घेतलं तर कसा राग येतो बघा. आता मी घेतलं सगळं कधीच खाऊन टाकलं. तिला म्हटलं की तर तिला थोडासा तुकडा तोंडात घ्यायचं, ते थुकून पण टाकलं. असं तिला नाही ना, म्हणजे सवय पण नाही आणि खाणं पण मला वाटते लहान मुलाला माहिती नाही मला जमते की नाही त्याच्यामुळं. आणि तिला चावायचं आणखी एवढं कळत नाही, त्यामुळे मला देऊ नाही वाटत होतं तिला ते कणीस. पण तिला ते द्यायचं होतं, राग आला. तर म्हटलं जाऊ दे येऊ दे. थोडंसं दिलं तिला, ते मिठाचं होतं म्हणून तिला बरं वाटत होतं. तिने थोडंसं असं चाखून पाहिलं, पण त्यात ते जेव्हा आलं का तोंडात ते फेकून दिलं. आणि अशी मस्ती असते मग थोडंसं लाडा द्यायचं, थोडंसं मांडीवर वगैरे बसायचं, असं चालू असतं तिचं. असंच टाईम जात असतो आमचा 1 ते 2 तास संध्याकाळचा. काम आवरल्याच्या नंतर खेळत असते चांगली माझ्यासोबत. आता थोडंसं म्हटलं चला बाहेर जाऊन. आता बघा आता पप्पासोबत तर जायचं आहे, पण मम्मी पण आली पाहिजे सोबत, असं असतात. आता पप्पा निघाले होते तर घेऊन तिला, तर मग जायचं ना फिरायला. नाही तू पण चल, मग मी नाही आले तर मग म्हणजे रडत होती म्हणून मग मला तर जायचं होतं, पण तिची थोडीशी मजा घेत होते तिच्यासोबत मी पण गेले. आता खाली जाऊन यावं म्हटलं होतं, थोडंसं मला झाडू आणायचं आहे आणि बघू आता काय आणखी काय असेल तर ते पण आणायचं होतं. तर आता मी पण निघाले होते. आज मी पहिल्याच वेळेस बाहेरचा थोडासा ब्लॉग घेते, तर तुम्हाला कसा वाटतो ते नक्कीच सांगा बाहेरचा ब्लॉग. आता इथं थोडंसं म्हटलं चला कधीतरी असं थोडंसं मनला असं आनंद क्षण म्हणून थोडीशी पाणीपुरी खावं म्हटलं. तर ते बघा मला काही इथं चालू होतं. हिला एक सुकी पुरी दिली, म्हणजे नुसतं बटाटा टाकून दिली तर ती पण खात होती. तर आणि ती देईपर्यंत तिला दम पण निघत नव्हता. छोट्या मुलाचं कसं असतं, हट्ट खूप असतो खाण्यापेक्षा. आणि आता तिचं चालू होतं पाणीपुरी वगैरे खाऊन यायचं होतं घरी लगेचच. आणि झाडू वगैरे घेतला होता, तर पाणीपुरी खाल्लं की लगेच घरी येणार होतो. आणि थोडंसं हिचं पुन्हा घरी आल्यानंतर पण खेळण्याचं पण चालू असतं. आणि कसं असतं ते का, आयुष्यात आनंद मोठा त्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना राहायचं असते. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी क्षणामध्ये असतो आणि तो प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ राहू दे आणि स्वामींचे नामस्मरण करत राहायचं. तर असं कोणाच्या घरी असतं संध्याकाळी झोपायच्या टाईमला थोडंसं लिंबू सरबत करा. ऊन खूप वाढलं तर गरम पण आता होते, त्यामुळे थोडंसं ते म्हणजे ते लिंबू सरबत त्यांच्यासाठी लिंबू सरबत बनवून दिलं. आणि चला आता माझा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला व्हिडिओ वाटला तर कसा वाटला तो नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा दिवस असा गेला दुपारच्या नंतरचा, तर ते तुमच्याशी मी शेअर केला. माझी भाजी कशी वाटली मी बनवलेली शेवग्याची काळ्या मसाल्याची ती पण सांगा. आणि तुम्ही पण म्हणजे काळ्या मसाल्यातली लाल तिखटातली कशी बनवतात ती पण माझ्यासोबत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असं कधीतरी असतं बरं का, आपण फिरायला गेल्याच्या नंतर पाणीपुरी दिसल्याच्या नंतर खाण्याचा मोह काय कधी आवरत नसतो. म्हणून कधीतरी असं छोटंसं ट्रीटमेंट मी घेत असते, एखाद्या वेळेस खात असते, जास्त तर नाही. पण ती पण शरीराला कुठं चांगलं असतं, पण कधीतरी असं मन जातं आपलं तेव्हा आपण खात असतात. इथे त्यांना लिंबू सरबत वगैरे दिलं बनवून. चला तर आता माझ्या व्हिडिओ इथं संपवते. आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. भेटू उद्या नवीन व्हिडिओमध्ये.